अग्नीर भाग 50, जिथे प्रत्येक चाल कोणाच्या तरी आयुष्यावर भारी पडणार आहे. एका बाजूला राग, सूर आणि पैशाची भूक, जिथे माणुसकीचा काहीच अर्थ उरलेला नाही. आणि दुसऱ्या बाजूला हळूहळू विश्वासावर उभं राहतंय एक नातं, जिथे भूतकाळाच्या जखमा अजूनही प्रेम जागा शोधतंय. पण प्रश्न एकच आहे, जेव्हा हे दोन जग समोरासमोर येतील तेव्हा काय तुटेल, नातं की माणसं? चला पाहूया पुढे काय होतं. भुवन, असा सोडणार नाही मी तुला. नेहमीच माझ्या रस्त्यात काटा बनून राहतो. माईकने टीप देऊन सुद्धा भुवनच्या सिक्युरिटीमुळे प्रतापसिंगच्या हातात काही लागले नव्हते. म्हणून प्रतापसिंग चिडला होता. चिडून त्याने तो राहत असलेल्या बंगलोवर खूप तोडफोड सुद्धा केली होती. असे नव्हते की रतनसिंग यांनी भुवनला विकत घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यांनी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देऊन त्याला त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला होता. पण भुवन नेहमी खाल्ल्या मिठाला जागला. तो कधीही त्यांच्या ताब्यात आला नाही. उलट त्यांनी जर अग्नीला किंवा त्याच्या फॅमिलीच्या विरोधात काही वाकडे करण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना सोडणार नाही अशी धमकी देखील दिली होती. आताही प्रतापसिंगची लोक रस्त्यात दबा धरून बसली होती. त्यांनी एका ठिकाणी मुद्दाम रस्त्यात गोंधळ घालत अग्नीला गाडीतून खाली उतरण्यास भाग पाडले. पण ते नीरा आणि कायरापर्यंत पोहोचतील त्याआधीच भुवनने अग्नीसाठी नेमून दिलेले सर्व बॉडीगार्ड त्या गाडीच्या आणि अग्नीच्या आजूबाजूला येऊन उभे राहिले. त्यामुळे प्रतापसिंगच्या लोकांना काहीच करता आले नाही आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. आपल्या हातात आलेली एवढी मोठी संधी केवळ त्याच्यामुळे आपल्याला गमवावी लागली या गोष्टीचाच प्रतापला राग येत होता. आणि त्याच रागात त्याने भुवनला फोन लावून भेटायला बोलवले होते. पण भुवनने मात्र त्याला भेटण्यास साफ नकार दिला, ज्यामुळे त्याच्या रागात अजूनच भर पडली होती. मालक, चिडून काही होणार नाही. तुम्हाला जे पण करायचे आहे ते विचार करूनच करावे लागेल. मुन्ना, जो प्रतापसिंगचा वफादार नोकर होता, तो त्याचा राग शांत करत म्हणाला. नाही मुन्ना, नाही. मला काहीही करून त्या अग्नीला माझ्या पायाशी आणायचा आहे. आणि हा भुवन आपला असूनही आपल्याशी गद्दारी करतो. प्रतापने रागातच त्याच्या समोरच्या खुर्चीला लाथ मारली. तोपर्यंत मुन्नाने त्याला हाताला धरून मागे ओढले आणि बाजूच्या एका खुर्चीवर बसवत त्याच्या हातात बिअरचा एक ग्लास भरून दिला. मालक, मी काय म्हणतो, तो त्याचं काम करतो आहे, आपण आपलं काम करू. तुम्ही त्या इंग्लिश कावळ्यालाच का सांगत नाही त्या दोघींना इथे आपल्यापर्यंत घेऊन यायला? तसा पण त्याच्यावर त्या अग्नीचा जरा जास्तच विश्वास आहे. तो त्यांना घेऊन कुठे गेला तरी कोणाला त्याच्यावर संशय येणार नाही. मुन्ना तिथेच त्याच्या खुर्चीच्या खाली हातात बाटली धरून बसला. अरे बाबा, तो कावळा नाही, तो गिधाड आहे, गिधाड. जसं गिधाडाला फक्त रक्त आणि मांसाशी मतलब, तसं त्याला सुद्धा फक्त पैशाशी मतलब. एकदा का या अग्नीचा निकाल लावला की त्याच्याकडे पण बघतो. आता प्रतापचा राग हळूहळू शांत होत होता. तो एक एक घोट घेत मुन्नाला बोलू लागला. पण मालक, कशावरून तो आपल्याच बाजूने आहे? नाही म्हणजे तसं मला तुमच्यावर शंका नाही, तुमची पारखी नजर आहे. पण इतकी वर्ष तो त्या अग्नीसोबत राहिला आणि आता अचानक तुम्हाला पैशासाठी हा म्हणतो आहे, म्हणून मी म्हटलं आपलं ते. मुन्ना त्याच्या हातातल्या बाटलीतून प्रतापच्या ग्लासमध्ये थोडी थोडी बियर ओतत त्याला माईकबद्दल विचारत होता. अरे बाबा मुन्ना, पैसा फार वाईट असतो. पैसा आपला परका काहीच पाहत नाही. तो पाहतो, तो फक्त पैसाच पाहतो. आता प्रतापला हळूहळू चढायला लागली होती. त्याने जर अग्नीला म्हटलं असतं तर अग्नीने त्याला इतका पैसा दिला असता की आणि बरोबर लंडनला सुद्धा पाठवलं असतं. पण नाही, कसं असतं, माणसाची पैशाची हाव काही सुटत नाही. प्रताप आता बोलताना अडखळायला लागला. पण मालक, तुम्ही त्या दोघींना किडनॅप करून काय करणार? त्यापेक्षा सरळ गोळ्याच घाला.
म्हणजे त्या गेल्या की अग्नी पण जाईल. मुन्ना बिचारा, त्याच्या बुद्धीला जेवढं समजतं तेवढंच बोलतो. नाही ना, अग्नीचा मरून फायदा नाही. तो मेला तरी ती म्हातारी बसली आहे ना आपल्या डोक्यावर. ती आपल्याला बाशी भाकरचं तुकडं पण मिळू देणार नाही. त्यापेक्षा आपण त्या दोघींना ताब्यात ठेवलं तर अग्नी त्यांच्यासाठी स्वतःहून सर्व प्रॉपर्टी आपल्याला लिहून देईल आणि त्यानंतर आपण आपल्याला पाहिजे ते करू शकतो. प्रताप उठून उभा राहिला. त्याने मुन्नाच्या हातातली बॉटल हिसकवली आणि सरळ तोंडाला लावली व तो खोलीकडे निघाला. चालताना त्याचे पाय लटपटत होते आणि तो तोंडातून बरडत होता. ती सोना मॅडम काय समजते काय? ते ह्या ह्या प्रतापला बाहेर काढेल. अगं जा, या प्रतापनेच तिला असे काढले की बसली आहे ती फोटोत जाऊन. नवरात्रीचे दिवस संपून गेले होते. या दिवसांमध्ये भूमीला माईकच्या वागण्यात काही गडबड वाटत होती. तो नेहमी त्याचे लंडनमधले किस्से सांगत असायचा. त्याने आणि अग्नीने केलेली मजा मस्ती सुद्धा त्याने तिला खूप वेळा सांगितली. तो भूमीच्या उत्तराची वाट पाहत होता. त्याला त्या दोघांच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याची फार इच्छा होती आणि घाई देखील होती. तिने त्याला बरीच कारणे सांगून तो विषय टाळण्याचा प्रयत्न देखील केला, पण माईकला मात्र तिचे उत्तरच हवे होते. त्याच विषयावर बोलण्यासाठी ती आज नीराकडे आली होती. पण ती आली तेव्हा नीरा एका डायरीवर काहीतरी हिशोबाचं करत होती आणि तिच्यासमोर कायरा खेळत बसली होती. भूमीला पाहताच कायरा तिच्या जवळ उड्या मारत आली आणि तिला म्हणाली, हे किको आंटी, मेरी नई टीचर कितनी सुंदर है ना. कायराने असे म्हणताच भूमीने प्रश्नार्थक नजरेने पहिले नीराकडे पाहिले, पण नीराचे तर त्या दोघींकडे लक्षच नव्हते. ती तिच्याच विचारात गुंतलेली होती. मग तिने पुन्हा कायराकडे पाहिले. भूमीने तिचा हात धरला आणि तिला घेऊन नीरा शेजारी येऊन बसली. तिने नीराच्या हाताला धक्का देऊन तिचे लक्ष स्वतःकडे वळवले. नीरा, अगं हिच्या डोक्यावरून कार्टूनचे भूत उतरवायचं काहीतरी कर, नाहीतर हे भूत एक दिवस सगळ्यांनाच भूत बनवून ठेवेल. मुझे ऐसे मत देखो, मैं इतना भी खास नहीं. कायराने भूमीला स्वतःकडे पाहताना पाहून लगेच थोडी वाकडी होत चेहरा पलीकडे फिरवत शिंचनच्या पद्धतीने लाजून दाखवत भूमीला म्हटले, जे पाहून भूमीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. जिंदगी में उतार चढ़ाव आते ही रहते हैं, यही जिंदगी का मजा है. तारीफ करने के लिए शुक्रिया. पुढे कायराने असे म्हणताच दोघींनी तिच्याकडे पाहिले आणि मग एकमेकींकडे पाहून खळखळून हसू लागल्या. त्या दोघींना हसताना पाहून कायरा लाजत मुरडत त्यांच्याजवळ तिची खेळबांडी खेळत बसली. भूमी, अगं यांनी मला काही हिशोब बघायला सांगितला आहे, पण आता माझ्या स्टडीत बराच गॅप पडल्यामुळे मला हे काही जमत नाही. जरा बघून सांग ना, तुझी थोडी मदत होईल. नीराने तिच्या हातातले कागद भूमीपुढे सरकवत तिला अकाउंटचा काही हिशोब विचारू लागली. भूमीने ते कागद आपल्या हातात घेतले आणि एक वेळेस कायराकडे पाहिले. कायरा तिथेच बसली असल्यामुळे तसेही तिला माईकच्या विषयावर नीराशी बोलता येणार नव्हते, म्हणून मग तिने तो विषय तिथेच सोडला आणि नीराला अकाउंटमध्ये मदत करू लागली. आज नीराने तिला अग्नीने दिलेले सर्व फायलींचे काम पूर्ण केले होते. जेवण झाल्यावर कायराला झोपवल्यानंतर ती त्याच्याशी बोलण्याकरता त्याच्या बेडरूमजवळ आली. दरवाजा वाजवल्यावर त्याचा कमिंग असा आवाज आल्यानंतरही तिची आतमध्ये जाण्याची हिंमत काही होत नव्हती. शेवटी तिने त्याला बाहेरूनच आवाज देत स्टडी रूममध्ये येण्यास सांगितले. त्यावेळेस तो बेडरूममध्ये नुकताच झोपण्यासाठी आला होता, पण अर्जंट काही मेल आठवल्यामुळे तो तेच चेक करत बसला असताना नीराने आवाज दिला आणि मग आतमध्ये न येता त्यालाच स्टडी रूममध्ये येण्यास सांगितले. त्याला ते थोडे वेगळे वाटले, पण त्यानेच तिला त्या रूममध्ये येण्यास मनाई केली आहे या गोष्टीची त्याला आठवणच नव्हती. हे मी आज तुम्ही दिलेले काम पूर्ण झाले तर मला वाटले तुम्हाला काम असेल म्हणून आवाज देऊन तो स्टडी रूममध्ये येताच ती त्याला कामाबद्दल सांगायला
उठून उभी राहिली तर त्याची तिच्यावर रोखलेली नजर पाहून गडबडून तिचे शब्द एकमेकांमध्ये अडकू लागले. इकडे तिला असे घाबरलेले पाहून, ही अजूनही मला घाबरते. माझ्याशी बोलायला हिचे शब्द अजूनही अडखडतात. त्याच्या कपाळावर पुन्हा आठ्यांचं जाळं तयार व्हायला लागलं. अरे बापरे, मी यांच्या बेडरूमचा दरवाजा वाजवलेलं यांना आवडलं नसेल का? हो, कदाचित म्हणूनच ते इतक्या रागारागात बघत आहे. नीराने पदराने तिच्या कपाळावर आलेला बारीक घाम पुसत मनातच विचार केला. त्याने तिच्या हातातून त्या फायली घेतल्या आणि रागारागात टेबलवर आपटल्या. त्याला एवढं रागात बघून नीरा घाबरून थोडी थरथरली. व्हॉट्स हॅपन नीरा? एवढी का घाबरते? मी काही तुला खाणार आहे का? त्याने तसंच रागारागात तिला प्रश्न केला. आता मात्र तिची बोलती बंद झाली. तिने स्वतःला त्याच्या मिठीत झोकून देऊन आपल्या अंगाची थरथर कमी करण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच्या मिठीत येऊन नेहमीच तिला जगातली सगळ्यात सेफ फिलिंग यायची. ही जागा तिचीच आहे आणि इथे असताना तिला काहीच होऊ शकत नाही, हा विश्वास त्याने तिच्या मनात स्वतःविषयी निर्माण केला होता. कुठे तो तिचा द्वेष करणारा अग्नी आणि कुठे हा तिची काळजी करणारा आणि तिला समजून घेणारा अग्नी. या दोन्हींमध्ये जमीन आसमानचा फरक होता आणि त्याच फरकाला पार करून हळूहळू नीराचं आणि अग्नीचं नातं बदलत होतं. कुठे तिच्या सावलीवरही विश्वास न करणारा तो आज तिच्यावर डोळे झाकून विश्वास करू लागला होता. तर लग्नाच्या जाचक बेडीमधून सुटलेली ती आज नवीन नात्याला नवा रंग आणि आकार देऊ पाहत होती. तिला असे आपल्या मिठीत आलेले बघून अग्नीच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली आणि त्याने देखील आपले हात तिच्याभोवती गुंफत तिला बंदिस्त करून घेतले. बराच वेळ ते दोघेही एकमेकांची मिठी अनुभवत असताना हळूच नीरा म्हणाली, सॉरी. सॉरी फॉर व्हॉट? त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहत हळू आवाजात विचारले. आता ती बरीच शांत झाली होती आणि स्वतःला त्याच्या मिठीत पाहून तिच्या गालावर गुलाब देखील फुलले होते. तिची त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी होत असलेली चुळबुळ पाहून पण त्याने दुर्लक्ष केले आणि तिथेच रेलिंग चेअरवर तिला मांडीवर घेऊन बसला. तो काही तिला सोडणार नाही हे जाणून तिने पण सुटण्यासाठीची धडपड थांबवली आणि त्याच्या छातीवर डोकं टेकून आरामात बसली. ते मी तुमच्या बेडरूममध्ये यायला नको होते, पण मला वाटले की तुम्हाला या फाईल्स कामात येतील म्हणून आताच सांगून द्यावे. परत सकाळी कायरा उठली की दुसरे कोणतेच काम होत नाही. तिने त्याला तिच्या सॉरीचे दिलेले उत्तर ऐकून त्याला मागच्या वेळेस तो तिला बोललेले शब्द आठवले. नीरा, त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती म्हणून मी तसा वागलो. त्यासाठी आय एम सॉरी. मला मान्य की त्या खोलीमध्ये माझ्या आणि सोनाच्या खूप आठवणी आहेत, पण जर आता आपण भूतकाळाला सोबत घेऊन पुढे जायचे ठरवले आहे तर मी त्या आठवणी एका बाजूला. शेवटी त्याचे शब्द जड होत जाणारे शब्द ऐकून नीराला तो पुढे काय बोलणार याचा अंदाज आला आणि तिने लगेच त्याच्या ओठांवर हात ठेवत तिची मान नकारात हलवली. तिला त्याच्या सोनावर किती प्रेम आहे हे माहीत होते आणि तिला ते मान्य देखील होते, म्हणून तिने कधीही सोनाची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. तिने त्याच्या मनात तिची एक वेगळी जागा तयार केली होती. आज तो तिच्यासाठी सोनाच्या आठवणी दूर करायच्या म्हणत होता, पण हे करताना त्याच्या काळजावर किती आघात होणार होते याची कल्पना तिला सुद्धा होती. तोच विचार करत ती त्याला म्हणाली, मला सोना मॅडम यांची जागा नको आहे. मी तर मला मिळते आहे त्यातही खुश आहे. तिचे उत्तर ऐकून त्याला कुठेतरी समाधान वाटले. पण नीरा, तो तुझा अधिकार आहे. आज अजून कायराला समजत नाही, पण उद्या जर तिने विचारलं तर तिला काय सांगायचे? परत तिला सांगायचे म्हणून नाही, तर मला स्वतःलाही आपल्या या नात्याला एक संधी देण्याची इच्छा आहे. तो नात्याला संधी देण्याचं म्हणताच तिच्या पोटात बटरफ्लाय उडू लागले. पण तरीसुद्धा ती बेडरूम सोनाची बेडरूम होती
आणि तिला सोनाच्या कोणत्याही वस्तूला धक्का पोहोचवून तिथे आपलं असं काही बनवायचं नव्हतं. मग आपण असं करायचं का? कायराच्या रूमच्या त्या बाजूला सुद्धा एक मास्टर बेडरूम आहे, जी नेहमी बंद असते. आपण ती आपल्यासाठी म्हणून तयार करू. तिचे बोलणे ऐकून त्याने आपली मिठी अजून घट्ट करत समाधानाने डोळे मिटले. तरीसुद्धा मिटलेल्या डोळ्यातून एक आनंदाचा चुकार अश्रू ओघळला. खरं तर त्याच्या मनातही त्या मास्टर बेडरूमचा विचार येऊन गेला होता. पण ती बेडरूम तो सध्या राहत असलेल्या बेडरूमपेक्षा थोडी लहान होती. म्हणून आपण नीरावर अन्याय तर करत नाही असा विचार करून त्याने तिला तो सध्या राहत असलेल्या बेडरूमविषयी विचारले होते. पण तिच्याकडून स्वतःहून आलेले उत्तर ऐकून त्याने न राहून आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि हळूच थँक्यू पुटपुटला. सॉरी. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर आता गोंधळण्याची पाळी नीराची होती. मी तुला न सांगता न विचारता भूमीकडून याबद्दल थोडे जाणून घेतले. तिच्या डोळ्यातला प्रश्न समजून त्याने त्याचा एका हाताने तिच्या नाईट गाऊनची स्लीव्ज तिच्या शोल्डरपर्यंत वर केली आणि त्यावर असलेल्या त्या चटक्याच्या निशाणावर अलगद बोट फिरवत तिला म्हणाला. पण जेव्हा तो काय बोलला ते तिच्या लक्षात आलं तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात एक प्रकारची भीती निर्माण व्हायला लागली. तिने त्याच्याकडे पाहत त्याच्या शर्टावर असलेल्या आपल्या हाताची मूठ घट्ट केल्या. जणू ती त्याला तो तिच्या भूतकाळामुळे तिच्यापासून दूर जाऊ नये म्हणून पकडून ठेवत होती. तिची ती केविलवाणी धडपड आणि तिच्या डोळ्यातली भीती पाहून त्याने त्याचा एक हात अलगद तिच्या कपाळावरून तिच्या केसांवर फिरवला आणि आपला चेहरा खाली झुकवत तिच्या दंडावरच्या त्या निशाणावर आपले ओठ टेकवले. तो त्याच्या कृतीतून तिच्या भूतकाळातल्या कुठल्याही घटनेचा त्यांच्या दोघांच्या नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे आश्वासन करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आता नीराकडे बघितले तर तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्याच्याकडून या प्रतिक्रियेची जणू तिने अपेक्षाच केली नव्हती. तो हलका गालात हसला आणि तिला म्हणाला, अजूनही खूप काही आहे जे मला जाणून घ्यायचं आहे, पण आता मात्र त्या सर्व गोष्टी मला तुझ्याकडून ऐकायच्या आहेत. आपल्या नात्यात आपण पुढे जाण्याआधी बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला एकमेकांच्या माहिती हव्या. नीराला सुद्धा त्याचं म्हणणं कुठेतरी पटत होतं. तिच्या भूतकाळाबद्दलची आडकाठी तिला पहिलेपासूनच ठेवायची नव्हती. म्हणून तिने मासाहेबांना सुद्धा तो पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण मासाहेबांनी अर्धवट ऐकूनच तिला पुढे सांगूच दिला नव्हता. अग्नीला सुद्धा तिने याआधी एक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाही ती सांगू शकली नाही. पण आज मात्र त्याचे काळजीचे आणि प्रेमाचे बोलणे ऐकून ती मनातून थोडी निर्धास्त झाली. त्याने मनातून घातलेली आर्त हाक, तिच्या अंतर्मनातून त्याला मिळालेला प्रतिसाद, त्याचा हात हातात घेऊन वादळाशी लढण्याची उमेद मनात ठेवून सकारात्मक ऊर्जेने सोबतीला तो व्यापून उरतो रोमारोमात. एकीकडे नात्यांना नाव मिळण्याची सुरुवात झाली. विश्वासाने भीतीवर हळूहळू मात केली. पण दुसरीकडे सावल्यांमध्ये अजूनही चालू आहे एक खेळ, जिथे प्रत्येक चाल जीवावर बेतू शकते. कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणापासून सावध राहायचं हे समजण्याआधीच कदाचित खूप उशीर झालेला असेल. कारण यावेळी वार समोरून नाही तर आतून होणार आहे. तुमच्या मते खरा गद्दार कोण असू शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच थरारक ट्विस्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग सगळं काही बदलून टाकणार आहे. धन्यवाद.